झी 24 तास एक पाऊल पुढे. टॉम आणि जेरी कोणाला माहित नाही असं सहसा होणार नाही. या दोघांच्या गमतीदार गोष्टी आपल्याला सर्वांनाच माहिती आहेत. टॉम आणि जेरी आता रंगभूमीवर येत आहे. होय, महेश मांजरेकर यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. पाहूया त्यांच्याशी केलेली ही एक्सक्लुझिव्ह बातचीत. टॉम अँड जेरीचा खेळ आता रंगमंचावर पाहायला मिळणार आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे आपण महेश मांजरेकर यांनाच विचारूया. हॅलो सर, टॉम अँड जेरी रंगमंचावर हे काय आहे, आम्हाला काय सांगाल? हे नाटक आहे आणि असं ना मला आयुष्यात दोन गोष्टी ऍक्सिडेंटनी मिळाल्या. एक तर काकस्पर्श सिनेमाला ऍक्सिडेंटनी मिळाला. तुम्ही करणारच नव्हतो, अचानक कुठून तरी फिरत माझ्याकडे एकदा आला एक जण की वाचतो का रे सिनेमा. मी वाचला आणि मी आय वॉज लाईक झॅप्ड. आणि तसं हे नाटक टॉम अँड जेरी, टॉम आणि जेरी येते अँड नाही. पण काय झालं, मला मध्ये निखिल रत्नबारकी हवा होता एका रोलसाठी. तर मला असं कळलं की तो एक नाटक करतो. मी त्याला भेटायला गेलो की मी तुझं नाटक ऍडजस्ट करेन, आपण तू 2 नाटकं कर, तू तेही कर आणि तेही कर. तर तो म्हटलं तुझं एक नाटक आहे ना ते येते. म्हटलं तू घाबरू नको, आपण डेट ऍडजस्ट करतो. म्हटलं माझं नाटक येत नाही. म्हटलं का? तर म्हणजे की थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम झाला, काही रिहर्सल झाली आणि थांबलं. आणि मग ठीक आहे मग मी करतो. म्हणलं तू ऐक. आणि मी ते ऐकलं आणि आवाज एक झॅप. त्याचं कधी टायटल काहीतरी वेगळं होतं, पण ते नाटक वाचल्या मला असं लक्षात आलं की ते टॉम अँड जेरी आहेत. बेसिकली मॅन वुमन रिलेशनशिप आहे त्याच्या मागे. पण आता जे बघतात टेलिव्हिजन किंवा जे काही म्हणजे आयुष्यात त्यांनी रिअलाइज केलं असेल की नवरा बायको, बाई आणि पुरुष हे कायम टॉम अँड जेरी असतात. तुझं माझं जमेना तुझ्या अजून करमेना. तर ते जे आहे ना की दे आर ॲट इच अदर्स थ्रोट्स ऑल्सो बट दे नीड इच अदर ऑल्सो. तो जो एक हे आहे ना त्याच्या नाटकात इतका सुपर होता. तर मला दुसरं काही टॉम आणि जेरीशिवाय टायटलच सुचलं नाही. आणि त्याची बायलाईन पण खूप छान आहे, जेरी सांगते ती रोज टॉमला. आता हे सगळे पुरुष माझ्याशी अग्री करतील, सगळ्या बायका अग्री करणार नाहीत ती. आणि ते फॅक्ट आहे की ती मॅन वुमन रिलेशनशिपच तशी आहे की प्रत्येक स्त्रीला त्या पुरुषामधले फॉल्ट दिसत असतात, प्रत्येक पुरुषाला त्या स्त्रीमधले फॉल्ट दिसत असतात. तरीही इन स्पाइट ऑफ ऑल वी स्टे टुगेदर आणि दॅट इज द ब्युटी ऑफ द रिलेशनशिप. तर ते इतकं ब्रिलियंटली लिहिलं आहे नाटक निखिलनी. तर ते मला असं लॉटरी लागल्यासारखं झालं. मी करणारही नव्हतो. मी त्याला म्हटलं तू करतोस का कुठेतरी, तर मी ॲडजस्ट करीन, मी माझं दुसरं नाटक पण कर, तारखेला येईल ते ओपन होईल. आणि म्हणजे फॉर अ चेंजनं मला कधी कधी विसरलं होतं की मी त्या नाटकाचा निर्माता आहे. मी डेस्परेट ॲज अ प्रेक्षक म्हणून मला ते बघायची भयंकर घाई झालेली. क्या बात आहे महेश सर. म्हणजे या निमित्ताने पुन्हा एकदा रंगमंचावर तुम्ही म्हणजे पुन्हा एकदा प्रोडक्शन घेऊन येत आहे आणि निखिल रत्नबारकी आणि कादंबरी यात काम करतायत. तर याच्यात कोणतं टॉम अँड जेरी कोण जिंकणार आहे? जिंकणार कोण नाही. टॉम अँड जेरी जर का तुम्ही पाहिलं त्यात जिंकत कोण नाही. त्यात दे आर ॲट इच अदर्स थ्रोट्स. आणि त्यातली ती ब्युटी आहे ना तेच. तरी एवढं होऊ नये, परत ते लगेच भांडायला तयार असतात आणि मध्येच कॉम्प्रोमाइज झाली, थोडं थंड पडलं त्यांना एकमेकांशिवाय राहताही येत नाही. तो ते टायटल इतकं आणि निखिलने लिहिलंय खूप छान. बरं तो त्याचा डिरेक्टर पण आहे, तो त्याचा नेपथ्यकार पण आहे आणि तो त्याचा मेन रोल पण आहे. आणि तो जगतो, अक्षरशः रोल जगतो तो. आणि कादंबरी वॉज अ सरप्राईज. मला माहिती नव्हतं कादंबरीने आधी कधी थिएटर केलं होतं की नाही. पण मी त्या दिवशी त्यांचं रिहर्सल पाहण्याचा योग आला आणि तेव्हा म्हणजे ॲब्सोल्युटली ते कॉम्प्लिमेंट इच अदर. आणि जवळजवळ काय म्हणतात त्याला WWE आहे ते स्टेजवर. म्हणजे धमाल आहे. आय एम लाईक मला आय एम व्हेरी हॅपी की मी ते नाटक प्रोड्यूस करतो. मोबाईलमध्ये होता, मोबाईल वॉलेटमध्ये होतं, वॉलेट हरवलं, कोणीतरी चोरलं आणि फोन करून परत द्यायला. सर तुम्हाला रंगमंचावर कधी पाहायला मिळेल? रंगमंचावर मला जरासं डाऊट वाटतोय, कारण नाटक हे मला वाटतं त्याला कमिटमेंट खूप असते. आणि मराठी नाटकं विकेंड थिएटर पण नाही. पण मला विकेंडलाही वेळ मिळेल की नाही सांगता येत नाही. पण नक्की करायचं आहे मला नाटक. आणि त्यासाठी मी आय एम लुकिंग आउट फॉर अ स्टँडअप प्ले. म्हणजे एकटा असेल मी तर की काय मला माझ्यावरती कोणी डिपेंडेंट नको आहे.
नक्कीच, पण त्याची वाट आम्ही पाहूच. आणि अजून नवीन नाटकं तुम्ही घेऊन येणार आहात का काय? हो, आम्ही इनफॅक्ट आता मिफ्तासाठी तिकडे व्यक्ती आणि वल्ली करतोय आणि छान कास्ट आहे आणि अप्रतिम लिहिलेलं नाटक आहे रत्नाकर मतकरींनी. ओरिजिनल पु ल देशपांडेंच्या कथेवर आहे ते, पण मतकरींनी खरंच त्याचं नाट्य रूपांतर आउटस्टँडिंग केलेलं आहे. ते करतोय आणि आय एम ऑन द लुकआउट. येस, कारण मला डिसेंबरच्या आधी अजून किमान एक तरी नाटक करायचं. मग ही 2-3 माझं करून गेलो गाव सुरू आहे, माझं ऑल द बेस्ट सुरू आहे. त्यामुळे एक 6चा मी टार्गेट रीच करेन कुठेतरी फेब्रुवारी-मार्चमध्ये. थँक्यू महेशदा, खूप छान इतक्या आपुलकीने तुम्ही आम्हाला हे सांगितलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. झी 24 तास, एक पाऊल पुढे.